नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, पीएमसी ची एक जाहिरात येऊन गेलेली आहे, रिक्रुटमेंट झालेला आहे आणि आता एक नवीन जाहिरात पुणे महानगरपालिकेची आलेली आहे. कुठल्या पोस्ट साठी असणार आहे, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे, एज लिमिट काय असणार आहे, एक्सपिरियन्स लागणार नाही लागणार, या सगळ्या गोष्टींसाठी आपण या सेशन वरती डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, व्हेकल इन्स्पेक्टर वाहन निरीक्षक आणि फायरमन, ओके, अग्निशमनचे जे विमोचक असतात ते, तर अशा 3 पदांसाठी आपण या सेशन मध्ये बोलणार आहोत. खूप साऱ्या पोस्ट तिकडे वेगवेगळ्या पदांसाठीची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. आपण या सेशन मध्ये मात्र फक्त 3च जागांसाठी बोलणार आहोत. आपण स्पेसिफिकली याच्यामध्ये अभ्यासक्रम कुठला, एज क्रायटेरिया काय आहे, परीक्षा पद्धती काय असणार आहे, अनुभव लागणार नाही लागणार, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे या पॉइंट्स वरती डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. लक्षात घ्या, 6 मार्चला ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि याच्यामध्ये टोटल ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये काही वर्ग 1च्या आणि काही वर्ग 3 मधले काही जे रिक्त पदे आहेत त्याच्याशी रिलेटेड ही जाहिरात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या 3 पदांबद्दल बोलणार आहोत, त्या 3 पोस्ट बद्दल बोलणार आहोत, त्या 3ही पोस्ट ह्या गट क च्या किंवा वर्ग 3च्या असणार आहेत. ओके, तर चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात महत्वाचं की काही महत्वाच्या डेट्स लक्षात घ्या. फॉर्म फिलिंग जी आहे ती आजपासून सुरू झालेली आहे, 8 मार्च 2023 पासून, आणि एक साधारणतः 20 दिवसाचा स्पॅन तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. 28 मार्च पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिल करू शकता. त्यांच्या ऑथेंटिक वेबसाईट वरती ही लिंक दिलेली आहे. आपल्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये सुद्धा ही लिंक दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन पेमेंट भरण्यासाठी जे काही तुम्हाला प्रोव्हिजन दिलेलं असतं ते याच सेशन मध्ये असतं. म्हणजे तुम्ही आजपासून जे फॉर्म फिलिंगची लिंक सुरू झाली आहे तर त्याच ड्युरेशन मध्ये तुम्ही फॉर्म भरल्याबरोबर फी भरू शकता. ओके, तर याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे बघा, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची जी अंतिम तारीख आहे, तर ती जी पर्टिक्युलर तारीख आहे ती सुद्धा किती आहे, 8 मार्च ते 28 मार्च. ओके, याच्यामध्ये कुठलंही एक्सटेन्शन त्यांनी काहीही दिलेलं नाही किंवा ऑफलाईन चालान वगैरे असं काही मेन्शन केलेलं नाही. याच्यामध्ये एक साधारणतः 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट आणि तुमची आयडी प्रोव्हाइड करण्यात येईल एक्झामच्या. ते सुद्धा त्यांनी येथे मेन्शन केलेलं आहे की परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र जे आहे ते तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस आधी उपलब्ध होणार आहे. आणि परीक्षा साधारणतः एप्रिल मे 2023, परत एकदा इथे सांगतो की संभाव्य म्हटलेलं आहे, कारण बऱ्याचशा एक्झामिनेशनला जे काही डिले होत आहेत तर त्याच्यानुसार याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. महत्वाचं, आजपासून फॉर्म तुम्ही फिल करू शकता 28 तारखेपर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, आपली नेहमीची जशी बॅचेस असतात तसंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी जेई लेवलच्या आणि विविध पदांसाठी, असं नाही की याच पदांसाठी, विविध पदासाठीच्या आपल्या इलेक्ट्रिकलच्या रेकॉर्डेड बॅचेस अवेलेबल आहेत. फक्त 4,999 रुपये मध्ये. याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही टॉपिक्स जे आहेत ते तुमचे कव्हर होणार आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की आपला जो IVR नंबर आहे 788 781 1411, याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही याची माहिती घेऊ शकता. ओके, विद्यार्थी मित्रांनो, ज्या 3 पोस्ट बद्दल बोलतोय आपण तर त्याच्यामधल्या नंबर ऑफ वॅकन्सीज आपण जर कन्सिडर केलं तर पहिलं जे आहे कनिष्ठ अभियंता विद्युत श्रेणी 3 म्हणजेच गट क किंवा क्लास 3 म्हणतो आपण. तर याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये टोटल पोस्ट किती आहेत, तर टोटल पोस्ट ह्या 10 आहेत. येते लक्षात, या 10 पोस्ट साठी ज्युनियर इंजिनियर लेवलच्या इलेक्ट्रिकलच्या पोस्ट साठी स्पेसिफिकली त्यांनी बायफर्केशन दिलंय. 4 तुमच्या अराखीव आहेत म्हणजे ओपन म्हणूया आपण, आणि बाकीचं जे क्लासिफिकेशन आहे ऍज पर बिंदू नामावली त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ते बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, 10 जागा आहेत तुमच्या इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनियर पोस्टच्या. त्यानंतर सेकंड पोस्ट जी आहे ती आहे वाहन निरीक्षक, ज्याला आपण व्हेकल इन्स्पेक्टर म्हणतो. ही सुद्धा क्लास 3 ची पोस्ट आहे आणि या 3 पोस्ट आहेत. ओके, याच्यामध्ये एक ओपन साठी आहे, बाकी राखीव आहेत. येते लक्षात. तर व्हेकल इन्स्पेक्टरच्या 3 पोस्ट अगोदर आपण इलेक्ट्रिकल जेई ज्या बघितल्या पीएमसी जेई, तर त्या 10 जागा. आणि तिसरी जी पोस्ट आहे ती आहे तुमची फायरमनची, ज्याला अग्निशामक विमोचन म्हणतात.
ओके, तर बेसिकली याच्यामध्ये लक्षात घ्या की इथे मात्र 200 जागा आहेत, इथे मात्र 200 जागा आहेत. त्याच्यापैकी ज्या अराखीव आहेत त्या 68 आहेत आणि बाकी त्यांनी क्लासिफिकेशन दिलेलं आहे ऍज पर रोस्टर. येते लक्षात. तर 3 वेगवेगळ्या पद. पहिलं आहे पीएमसी ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, दुसरं आहे व्हेकल इन्स्पेक्टर आणि तिसरं आहे फायरमन. असे 3 पद आहेत आणि याच्यामध्ये फायरमनची संख्या सगळ्यात जास्त म्हणजे 200 आहेत. आता आपण बघूया की याच्यासाठी जे काही पर्टिक्युलर वेतन स्केल आहे किंवा पे स्केल आहे ते काय काय आहे. आता बघा, आता ही जी ऍडव्हर्टाइजमेंट निघालेली त्याच्यामध्ये खूप साऱ्या जागा जरी असेल तरी आपण ज्याच्याबद्दल बोलतोय तर ते आहे अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 कनिष्ठ अभियंता विद्युत. याचा जो पे स्केल आहे तो ज्युनियर इंजिनियरचा असतो, तुम्हाला माहिती असेल. ओके, स्पेसिफिकली 38,600 ते 1,22,800 असतो. दुसरी जी पोस्ट आपण डिस्कस केली ती म्हणजे तांत्रिक सेवेच्या टेक्निकल ग्रेडच्या अंडर येते क्लास 3 वाहन निरीक्षक किंवा व्हेकल इन्स्पेक्टर. याचा जो पे स्केल आहे तो 35,400 पासून तर 1,12,400 पर्यंत. आणि तिसरी गट क ची जी पोस्ट आहे ती आपण जसं मी मेन्शन केलं की अग्निशमन सेवा, ओके, फायर सर्व्हिसेस श्रेणी 3 म्हणजेच ग्रुप सी. याच्यामध्ये अग्निशामक विमोचक किंवा त्याला फायरमॅन म्हणतात. याची जी वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200. हे पे स्केल आहे. हे पे स्केल त्यांनी डिफाईन केलेलं आहे आणि ऍज पर विविध GR हे अपडेट होत असतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे एज्युकेशनल इलिजिबिलिटी, पात्रता. पहिली जी पोस्ट आहे ती इंजिनिअरिंगशी रिलेटेड असल्यामुळे कनिष्ठ अभियंता विद्युत त्यांनी मेन्शन केले. काय इलिजिबिलिटी आहे समजून घ्या. मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी, पदविका अगर तत्सम पदवी, पदविका. याचा अर्थ त्यांनी मेन्शन केलेला आहे इलेक्ट्रिकल साठी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा बीई इलेक्ट्रिकल. ओके, पदवी किंवा पदविका, डिप्लोमा किंवा डिग्री मेन्शन केलेली आहे किंवा त्याच्या तत्सम इक्विव्हॅलंट सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे या पर्टिक्युलर डिग्री डिप्लोमाच्या इक्विव्हॅलंट जे काही कोर्सेस आहेत AICTE जे डिफाईन केलेले आहेत की दीज आर द इक्विव्हॅलंट कोर्सेस फॉर इलेक्ट्रिकल डिग्री अँड डिप्लोमा, ते कोर्सेस सुद्धा इथे इलिजिबल आहेत. ओके, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी स्पेसिफिकली काय मेन्शन केलेलं आहे बघा. अनुभवासाठी, एक्सपिरियन्स साठी काय म्हटलेलं आहे, अभियांत्रिकी कामाचा 3 वर्षाचा अनुभवास प्राधान्य. म्हणजे जर एक्सपिरियन्स हा कंपल्सरी नाहीये पण जर 3 वर्षाचा अनुभव असेल कुणाला तर डेफिनेटली ते प्रिफरन्स त्यांना देण्यात येईल. तर येते लक्षात, मिनिमम त्यांनी काही मेन्शन केलेलं नाही. तर इथे डिग्री डिप्लोमा इलेक्ट्रिकल किंवा इक्विव्हॅलंट ग्रॅज्युएशन्स किंवा डिप्लोमा आणि प्लस अनुभव जर असेल तर प्राधान्य मेन्शन केलेलं आहे. येते लक्षात. तर दिस इज नथिंग बट द फॉर इलेक्ट्रिकल जेई पोस्ट. ओके, त्यानंतर बघा जी दुसरी पोस्ट तांत्रिक सेवेची म्हटलं होतं व्हेकल इन्स्पेक्टर क्लास 3. ओके, तर क्लास 3 चं हे जे व्हेकल इन्स्पेक्टरचं पोस्ट आहे याच्यासाठी बघा काय काय मेन्शन केले त्यांनी. माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच 10वी SSC उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता 10th. ओके, त्यानंतर ITI व NCT/VT मोटर मेकॅनिक किंवा DAE DME कोर्स उत्तीर्ण. ओके, तर जर मेन्शन करायचं झालं तर NCT/VT. ओके, त्यानंतर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, DAE किंवा DME. म्हणजे हे जे स्पेसिफिक टेक्निकल कोर्सेस आहेत मोटर मेकॅनिक्स किंवा कोर्स उत्तीर्ण ते हे मेन्शन केलेले आहे त्यांनी. याच्यामध्ये महत्वाचा पार्ट त्यांनी अजून काय ऍड केलेला आहे बघा, RTO जड वाहन परवाना. ओके, हेवी मोटर जे व्हेकल्स असतात याचं लायसन्स त्यांनी मेन्शन केलेलं आहे. जड वाहन परवाना त्याच्यामध्ये लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त मोटार वाहन कायद्याविषयी माहिती, जे लॉज आहेत व्हेकलचे स्पेसिफिक ट्रान्सपोर्टेशनचे ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांनी अनुभवाबद्दल काय मेन्शन केलंय बघा की जर डिप्लोमा असेल तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स,
आणि इतर साठी 5 वर्षाचा अनुभव मिनिमम, किमान त्यांनी डिप्लोमा म्हटलेला आहे स्पेसिफिकली. तर इथे बघा लक्ष द्या की जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल मध्ये तर तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतोय, आवश्यक आहे म्हटलं, मेन्शन केले. मगाच्या केसमध्ये इथे स्पेसिफिक असल्यास प्राधान्य म्हटलंय आणि इथे मात्र आवश्यक म्हटलेलं आहे त्यांनी. आणि त्या केसमध्ये 5 वर्षाचा बाकीच्यांसाठी एनसीटीव्हीटी असेल किंवा तुमचा ITI असेल. येते लक्षात? हे एज्युकेशनल इलिजिबिलिटी झाली तुमची पर्टिक्युलर व्हेकल इन्स्पेक्टरसाठी. त्यानंतर जे तिसरं पद आहे फायरमनचं पद आहे, अग्निशामक विमोचक फायरमन ग्रेड 3 आहे. याच्यामध्ये मात्र त्यांनी एक एज्युकेशनल म्हणजे किमान शैक्षणिक व तांत्रिक पात्रता दिलेला आहे. म्हणजे त्यांनी एज्युकेशनल सेपरेट दिलेला आहे आणि त्यांनी इथे फिजिकल सुद्धा दिलेला आहे. तर दिस इज नथिंग बट द एज्युकेशनल अँड दिस इज नथिंग बट द फिजिकल क्रायटेरिया. ओके, फिजिकल क्रायटेरिया मध्ये किमान शारीरिक पात्रता व वयोमर्यादा त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. काय आहे एज्युकेशनल बघा, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी किंवा महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण ट्रेनिंग कोर्स जो आहे तो त्यांनी केलेला असला पाहिजे. ते विद्यार्थी उत्तीर्ण पाहिजेत. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की हे जे काही फायर रिलेटेड कोर्स आहे 6 महिन्याचा तो उत्तीर्ण असणं आवश्यक सॉरी आहे. त्यांनी मेन्शन केलंय की कुणाकुणाचा पर्टिक्युलर हा जो कोर्स आहे पाठ्यक्रम आहे तो चालतो. त्याच्या व्यतिरिक्त बघा MSc IT जे सर्टिफिकेट असतं ते सुद्धा लागणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ओके, एक्सपिरियन्स कुठला, कसा प्रेझेंट करायचा, फॉर्म कसा फिलअप करायचा त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ करणार आहोत. इथे फक्त आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघतोय. ओके, तर हे तर झालं तुमचं एज्युकेशनल. पण फिजिकल सुद्धा त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. फिजिकल मध्ये बघा उंची जर जेंट्स असेल, ओके, मेल कॅन्डिडेट असेल तर 165 सेंटीमीटर आणि फिमेल असेल तर त्याच्यामध्ये 162 सेंटीमीटर. चेस्ट आहे बघा 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन आहे जेंट्स साठी. लेडीज साठी हा क्रायटेरिया नाही. वजन जे आहे 50 किलोग्राम पाहिजे. जी आय साईट आहे विजन ते करेक्ट आणि गुड क्वालिटी पाहिजे, चांगलं पाहिजे. आणि वयोमर्यादा जे आहे ते मात्र स्पेसिफिकली जसे नामनिर्देशन दिलेले असतात 38 अधिक आणि मागासवर्गीयसाठी 43 पेक्षा जास्त नसावे. याच्यामध्ये सुद्धा आता 2 दिवसा अगोदर एक नवीन GR गव्हर्नमेंटनी काढलाय. त्याच्यामध्ये ही डिरेक्ट रिक्रुटमेंट आहे. तर डिरेक्ट रिक्रुटमेंटसाठी सगळ्या विद्यार्थ्यांना 2 जे वर्षाची सवलत आहे ती एज रिलॅक्सेशन मध्ये मिळालेली आहे. येते लक्षात? वयोमर्यादा बघा 25/4/2000 GR नुसार मिनिमम 18, अमागास असेल ओपन कॅटेगरी असेल तर 38 आणि मागासवर्गीय अनाथ असेल तर त्याच्यामध्ये 43. जर तुम्ही स्पोर्ट खेळाडू असेल तर मागासवर्ग किंवा अमागासमध्ये 43च. त्यानंतर तुम्ही दिव्यांग, माजी सैनिक किंवा भूकंपग्रस्त असाल तर त्याच्यासाठीही दोन्हीसाठी 45. ओके, त्याच्या व्यतिरिक्त जर स्वातंत्र्य सैनिक पाल्य असेल तर 45 वर्षापर्यंत आणि अंशकालीन पाल्य असेल तर मॅक्सिमम 55 वर्षापर्यंत. इथे बघा इथे मेन्शन केलेलं आहे की नवीन जे शासन निर्णय आहे जो GR आहे जो 3 मार्चला आला होता त्यानुसार याच्यामध्ये मेन्शन केलं की शासनाने दिनांक 31/12/2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादेमध्ये 2 वर्ष इतकी शिथिलता दिलेली आहे. त्यानुसार वरील पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 2 वर्ष इतकी शिथिल देय राहील. याचा अर्थ याला ते अप्लिकेबल आहे 2 वर्षाचं रिलॅक्सेशन, कारण ही डिरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम आहे आणि इथे त्यांनी GR रेफरन्स केलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं की अभ्यासक्रम, एक्झाम पॅटर्न काय आहे नेमका, 3ही पदासाठी बघणार आहोत आपण. सगळ्यात पहिलं जे पोस्ट होती कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजेच ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल. ओके, याच्यासाठी बघा 15 मराठी, 15 इंग्लिश, सामान्य ज्ञान 15 आणि बौद्धिक चाचणी 15 असे नॉन टेक्निकल 4 पार्ट जे आहेत. ओके,
हे तुमचे 60 प्रश्न असणार आहेत. 60 प्रश्न आणि 60 प्रश्न बायलँग्वेज असणार आहे, मराठी आणि इंग्लिश मध्ये. आणि प्रत्येक प्रश्नाला तुमचा 2 मार्क आहेत, म्हणजे 120 मार्क हे तुमचे नॉन टेक्निकलचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बघा इथे टेक्निकलचा पार्ट दिलेला आहे. टेक्निकल मध्ये कुठला पर्टिक्युलर सिलेबस तुम्हाला करायचा आहे, तर पदवी पदविका परीक्षेच्या दर्जा समान म्हणजे डिप्लोमा आणि डिग्रीच्या लेवलनी एमसीक्यूज असणार आहे इथे. आणि याच्यामध्ये 40 प्रश्न असणार आहे, जे इंग्रजीमध्ये असणार आहे. 40 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, 80 असे 200 मार्क्स असणार आहे तुम्हाला. ओके. आणि प्रश्न किती आहेत, 100 प्रश्न असणार आहे. आणि किती तासामध्ये हे सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला, तर 2 तासामध्ये हे सॉल्व्ह करायचं आहे. एमसीक्यू बेस्ड एक्झाम असेल, डिरेक्ट रिक्रुटमेंट. तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ह्याचं जर वेटेज बघितलं तर 60-40 असं दिलेलं आहे. 60 नॉन टेक्निकल, 15×60, 4 सब टॉपिक, इंग्लिश, मराठी आणि तुमचं ऍप्टी रिझनिंग आणि जीएस. ओके. आणि टेक्निकल 4 येते लक्षात, 40. हे झालं तुमचं अभ्यासक्रम विद्युत अभियंतासाठी. जर आपण व्हेइकल इन्स्पेक्टरसाठी बघायला गेलो तर तसंच पॅटर्न आहे. 15×60 इथे नॉन टेक्निकल आहे बघा. नॉन टेक्निकल मध्ये 10वीच्या इक्विव्हॅलंट क्वेश्चन्स असणार आहे. बायलँग्वेज असणार आहे. 60 प्रश्न, प्रत्येकी 2 गुण, 120 मार्क्स. हे झालं तुमचं नॉन टेक्निकलचं. टेक्निकलचे 2 पार्ट्स त्यांनी केलेले आहेत. आता टेक्निकल मध्ये तुमच्या मेकॅनिकलशी रिलेटेड 30 प्रश्न टेक्निकल. ओके. 30 प्रश्न हे बायलँग्वेज असणार आहे. आणि याची लेवल जी आहे, ITI, NCTVT किंवा डिप्लोमा इन ऑटोमोबाईल, डिप्लोमा इन मेकॅनिकल याच्या इक्विव्हॅलंट असणार आहे. किती प्रश्न असणार आहेत, 30, प्रत्येकी 2 गुण म्हणजे 60. तर असे 120 आणि हे 60 मार्क नॉन टेक्निकल, टेक्निकल. आणि अजून इन ऍडिशन विथ दिस मोटार वाहन कायद्याविषयाशी संबंधित 10 प्रश्न असणार आहेत. याचा अर्थ जे काही तुमचे रूल्स, रेग्युलेशन, लॉज आहेत ट्रान्सपोर्टेशनशी रिलेटेड, तुमच्या मोटर व्हेइकलशी रिलेटेड, त्याच्याशी रिलेटेड, त्याच्या कायद्याशी रिलेटेड असे 10 प्रश्न, प्रत्येकी 2 मार्क, 20 असे 120, 60 आणि 20 असे टोटल परत 200 मार्क्स, 100 प्रश्न. आणि 2 तासामध्ये तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम द्यायची. येते लक्षात. हे आहे स्पेसिफिकली व्हेइकल इन्स्पेक्टरच्या बाबतीत. त्यानंतर जी तिसरी पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, जी तिसरी पोस्ट आहे याच्यामध्ये बघा फायरमॅन. याच्यामध्ये सुद्धा बघा काय केले त्यांनी, इथे नॉन टेक्निकल आणि त्यांच्या टेक्निकलशी रिलेटेड काही क्वेश्चन दिलेले आहेत बघा. मराठी 10, इंग्लिश 10, सामान्य ज्ञान 10 आणि बौद्धिक चाचणी 10 असा नॉन टेक्निकलचा पोर्शन आहे. इथे 40 प्रश्न, 80 मार्क, बायलँग्वेज 10वीच्या इक्विव्हॅलंट. त्याच्यामध्येच त्यांनी अजून मेन्शन केलंय अग्निशमन विषयाशी संबंधित 20 क्वेश्चन, म्हणजे जे काही फायर डिपार्टमेंट आहे त्याच्याशी रिलेटेड, फायरचे जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड 20 प्रश्न, 40 मार्क बायलँग्वेज मध्ये. आणि हे जे आहे हे अग्निशमन प्रशिक्षण जे म्हटलं मी 6 महिन्याचा कोर्स, तर त्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे त्याच्या इक्विव्हॅलंट असणार आहे. अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम परीक्षेच्या दर्जा समान. हे तुमचे 80 आणि 40 120 मार्क जे आहेत हे तुमचे इथे टेस्टशी रिलेटेड आहे. येते लक्षात. आणि याच्यासाठी किती मिनिटं आहेत, 75 मिनिटं आहे. येते लक्षात. आणि हे एमसीक्यू बेस असणार आहे. पण जो दुसरा टप्पा असणार आहे जो त्याच्यानंतर होणार आहे, ही तर तुमची डिरेक्ट रिक्रुटमेंटची एक्झामिनेशन झाली, पण त्यांनी व्यावसायिक चाचणी सुद्धा म्हटलेलं आहे. फिजिकल फिटनेस टेस्ट सुद्धा तिकडे आहे. तर ती काय आहे बघून घेऊया. बघा इथे व्यावसायिक चाचणी किंवा शारीरिक पडताळणी, यालाच आपण काय म्हणतो की प्रोफेशनल टेस्ट किंवा फिजिकल टेस्ट. मग याच्यामध्ये काय काय करायचंय बघा. 15 फूट दोर चढणे, दोरीवरनं वरती चढणे, याला 20 मार्क आहे. फायरमॅनची पोस्ट आहे. असोसिएटेड लॉ पर्टिक्युलर त्यांनी क्रायटेरिया टाकलाय, अभ्यासक्रम टाकलाय. 100 मीटर धावणे, 100 मीटर धावायचंय, पण नुसतं नाही धावायचंय,
तर 50 किलोचं ओझं घेऊन धावायचंय, जसं माणसाला ते नेतात ना, कॅरी करतात, तर 50 किलोचं वजन घेऊन धावायचंय, प्रतिकृती खांद्यावर घेऊन धावायचंय, याच्यासाठी सुद्धा 20 मार्क आहेत. त्यानंतर स्विमिंग, पोहणे सुद्धा आहे, त्यालाही 20 मार्क आहेत बघा. शिडी चढणे उतरणे तेच त्यांचं काम आहे, याला सुद्धा 15 मार्क आहे. आणि 5 मार्क कशासाठी दिलेले आहेत, तर फायरमॅनचे जे गॅजेट्स असतात, त्यांच्याकडे ज्या वस्तू असतात, मग ते हेल्मेट असेल, युनिफॉर्म असेल, त्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर असेल, किंवा बाकीच्या गोष्टी असेल, फायर एक्सटिंग्विशर असेल, किंवा पाईप्स असतील, याच्याबद्दलच्या माहितीवरचे 5 गुण. अग्निशमन साहित्याची ओळख, आयडेंटिफाय करणे, असे टोटल हे जर आपण बघितले 20 20 20 60, ओके, आणि त्याच्याशी रिलेटेड ऍडिशनल हे 20, म्हणजे असे 80 जे मार्क्स आहेत ते कशाला असणार आहे, प्रोफेशनल टेस्टला. येते लक्षात. आणि याच्यासाठीचा जो शेड्यूल आहे, जे टाइम टेबल आहे, त्यांनी मेन्शन केलंय, स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. ओके, प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ही वाली, ओके, स्वरूपाच्या असतील, आणि प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाचा 2 गुण असतील, ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. हा अभ्यासक्रम आहे इलेक्ट्रिकल जेई, त्यानंतर व्हेइकल इन्स्पेक्टर आणि फायरमॅन साठी. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की एक्झाम सेंटर्स कुठले कुठले आहेत. 7 एक्झाम सेंटर त्यांनी महाराष्ट्रामधले दिलेले आहेत, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलंय की जर नंबर ऑफ कॅन्डिडेट्स वाढलेत किंवा त्याच्यामध्ये चेंज झाले, तर त्या केसमध्ये ऍडिशनल सेंटर्स देणे न देणे हे त्यांच्या हातामध्ये आहे, ते राखीव ठेवलेलं आहे, आणि याच्यामध्ये कुठलीही तक्रार विद्यार्थ्यांची चालणार नाही. ओके, हे सुद्धा संभाव्य त्यांनी शहरे म्हटलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी खूप वेगवेगळ्या एक्झामिनेशन होत असतात. त्या एक्झामिनेशन साठी आपली एकच सेंट्रल अशी पर्टिक्युलर रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही विषय आपण कव्हर करून घेतो. स्पेसिफिकली या बॅच बद्दलची कुठलीही माहिती तुम्हाला हवी असेल तर आमचा जो IVR नंबर आहे त्याच्यावरती कॉल करा, कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पूर्ण माहिती दिल्या जाईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही महाट्रान्सको टेक्निशियन साठी तयारी करत असाल तर ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे बघा. याच्यामध्ये टेक्निकल, इलेक्ट्रिकल आणि ॲप्टी रिझनिंग मराठी हे जे आहे हे फक्त आणि फक्त 3000 रुपयामध्ये आहे. याची 1 वर्ष ही व्हॅलिडिटी आहे. तसंच ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स ट्रान्सको टेक्निशियन याच्यामध्ये सुद्धा स्पेसिफिकली ॲप्टी, वर्बल रिझनिंग आणि नॉन वर्बल रिझनिंग असं पर्टिक्युलर 1 वर्ष व्हॅलिडिटीचं फक्त जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे त्याच्याशी रिलेटेड 1499 मध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेटली याच्यामध्ये महत्वाचं एक लक्षात घ्या की पीएमसी मध्ये अजून एक नवीन जाहिरात आलेली आहे. 3 पोस्ट आपण इथे डिस्कस केलेत, ते म्हणजे इलेक्ट्रिकल जेई, फायर फायटर किंवा ज्याला आपण फायरमॅन म्हणतो, आणि तिसरं व्हेइकल इन्स्पेक्टर. ओके, त्यांनी स्पेसिफिकली त्याच्यामध्ये अनुभव वगैरे सगळं मेन्शन केलेलं आहे. ही कंप्लीट ऍड त्यांच्या ऑथेंटिक साईटवरती, वेबसाईटवरती अवेलेबल आहे. इथे डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये सुद्धा आम्ही दिलेली आहे. ओके, तर नक्की तुम्ही फॉर्म फिलअप करा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी फॉर्म फिलअप करा. कारण इलेक्ट्रिकल साठी तर त्यांनी असं मेन्शन केलं की अनुभवास प्राधान्य, पण असं काही मिनिमम किमान काही दिलेलं नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे जर सेशन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर तुमच्या 5 मित्रांपर्यंत जरूर ही लिंक शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, आणि तुम्ही सुद्धा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.